मी इथे आंबा लावला आणि आंब्यामध्ये हे इंटरक्रॉप घेतलेलं आहे. म्हणजे बँकेचे अधिकारी हिशोब केल्याशिवाय सोडत नाही. तुमचा व्यवसाय बँक मॅनेजर आहे तुम्ही. हो. तुम्ही केव्हापासून शेती करायला लागली? 2012. अच्छा, मग काय अनुभव आहे तुमचा? तर त्यांनी इतक्या प्रकारचे खत लिहून द्यायचे, ते जे अवेलेबल असेल मार्केटमध्ये, जोई ग्रेड आहे, सगळं एकत्र करायचं आणि द्यायचं, एकत्र करायचं द्यायचं. त्याचं कारण आहे ना, इतकं महाग पडलं ते. कोणाचा रिझल्ट आला ते कळलंच नाही पैसे. शेवंती ज्यावेळेस केली होती मग त्यावेळेस तुम्ही कोणत्या पद्धतीने करत होते? पूर्ण रासायनिक पद्धतीने करत होतो. मग तिचं उत्पन्न किती आलं? 0 0 0 0. हातातच नाही. आम्हाला एक फुल पण नाही मिळालं. स्टार्टिंगला ड्रेंचिंग चांगल्या कंपनीचे ड्रेंचिंग केले, चांगल्या कंपनीचे, जे आता सगळे तोंड पाठच आहे. मी बीएससी एग्री कारण की होता. तुम्ही? हो. तुम्ही यांना विचारलं नाही का हो तुम्ही तिकडनं कमवता आणि इकडे घालता मातीमध्ये? मी माझं पहिले त्यांना तुम्ही मला क्वेश्चन विचारला होता की तुमचं काय सपोर्ट आहे, पण मी त्यांना पहिले म्हणायचे नाही आपण खूप लॉस मध्ये चाललो, आता बंद करा, आता हे बंद करा, बंद करा, शेवंतीला आम्हाला फक्त घरचं घालायचे धंदे बंद करा. निंदन करायचे 25,000 रुपये लागले होते. आम्ही याला निंदन एकच केलेलं आहे, तण एकदाच काढलेलं आहे. आणि शेवंतीला आपण किती काढलं होतं? 2 वेळा, पण तरी कमी झालं नव्हतं. फक्त एकदा तण काढून ती पुन्हा रिपीट तण आलं नाही. याला नाही आलं. तुम्ही बघता? हे नेहमी बघत असतात रात्री, त्याच्यासोबत बघत असते थोडीफार रोज. मी सांगते माझा नवरा बँकर कमी शेतकरी जास्त. अरे वा, क्या बात आहे. यस, व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा बघा शेतकऱ्यांना बघा, आपल्याला असं वाटतं का मोठ्या माणसांका पैसा असतो ना म्हणून तेवढे नाटकं करता, तसं नाहीये. त्यांच्याकडे तेवढी मेहनत आणि अभ्यास असतो. फुल शेती कशी करावी हे मार्गदर्शन त्यांच्याकडनं आणि टेक्नॉलॉजी मात्र एसडी वैदिक. पण दोघांचा मेळ होतो तेव्हाच आपण सक्सेस होऊ शकतो. बघितलं, म्हणजे कोणाकडनं काय घ्यायचं हे राजहंसासारखं कळलं पाहिजे, नाही तर दूध सोडून पाणीच पीत बसायचं. राजहंस बरोबर दूध वेगळं करतो ना पाण्यातलं. म्हणजे हे जे गुण आहे, हा गुण ज्ञानी माणसाकडे, सुशिक्षित माणसाकडे असतो. बघा, माझ्या व्याख्यामध्ये सुशिक्षित कोण आहे? जो अनुभवातून शहाणा होत जातो, आणि दुसरी गोष्ट तो अगोदरच काही मत बनवत नाहीये, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो त्याची क्युरिओसिटी, जिज्ञासा नेहमी जागृत ठेवतो. ज्याची जिज्ञासा मेली तो सुशिक्षित राहत नाही. त्याला अशिक्षित व्हायला एक रात्र पण खूप झाली. यावर्षी कसं वाटतंय? मगाशी ड्रोन मधून तुमचा पिवळा सगळा पट्टा बघितला आपण, ते असं कसं चमकतात ते असे, हा असे रात्रीचे तारे खाली उतरले असं वाटतं, पिवळे पिवळे. तुमची जमीन जी आहे ना, ही जमीन लोकांना वाटते दगडाची आहे, पण ही जमीन पिकायला फार भारी असते. हो, पिकायला एक नंबर असते. पहिले तर कमीच निघाले, म्हणजे 8च कॅरेट निघाले होते. बर, मग नंतर 40-50 कॅरेट, 40-50 नंतर आता शेवटचा थोडा 70 कॅरेटचा होता, 70-75 कॅरेट. 70-75. ओके, 75 कॅरेट आता निघाले. तर रेट वगैरे काय मिळत आहे? रेट ॲव्हरेज 40-50 रुपये मिळाला यावेळेस किलो. हो, किलो. हो, 40,000 रुपये तुमचे 30-40,000 रुपये झाले. जास्त झाले, 40 आरामात झाले. खर्च किती केला बेसल डोसला याला त्याला सगळा? 10-12 हजारच्या वरती नाही केलाय. पाहिलं का बँकर? पाहिले. इथे खूप टेन्शन नाही आहे, इथे खूप टेन्शन नाही आहे. जसं केमिकल मध्ये खूप टेन्शन होतं तेवढं टेन्शन नाही आहे इथे. मग ते रिलॅक्स आहे. म्हणजे माझ्या फील्डच्या हिशोबाने मी जे वीकली व्हिजिट करतो त्याच्यामध्ये मला परफेक्ट आहे. माझी आता जेव्हापासून आम्ही एससीटी करत आहोत तेव्हापासून मार्केटमध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेतात. रेकॉर्ड ब्रेक नाही का? मागच्या वर्षी आपण एका एकर मध्ये आपण 8 लाख रुपयाची शेवंती विकली मार्केट. तुमचे 60,000 खर्च झाले, 1 रुपयाला 10 रुपये मिळतात ना.
3 लाख जरी झाले तर 1 रुपयाला 5 रुपये मिळतं ना. साहेबांना विचारा बरं, 1 रुपयाचे 2 रुपये करायचे म्हटल्यावर किती महिने लागतात? डबल व्हायला FD डबल व्हायला 9 वर्ष, 8 ते 9 वर्ष. किती? सगळ्यात फास्ट किती? फास्ट खूप केलं. बाहेर गेले कुठले तुम्ही कोऑपरेटिव्ह बँकेत तर 6.5-7 वर्ष. 6 तरी पण 6 आहेच. 6 वर्षात 1 रुपयाचे किती होणार? 2 रुपये. आणि इथे तुमचे 4 महिन्यामध्ये 1 रुपयाचे 12 रुपये झाले. 12 पट. जिथे तण जास्त आहे बघा, तिथे तण जास्त आहे, तिथे झाडं काय कमकुवत आहे. म्हणजे इथे जे आहे केमिकलचा अजून अंश शिल्लक आहे. आंब्यामध्ये लावलंय पूर्ण. बघा ना तुम्ही कसा फुटला बघा ना तो. हा, असा वेळ लागल्यासारखा फुटलाय. हा, तुम्ही खाली जर बघितलं तर बघा खालची डेव्हलपमेंट बघा. खालची पानं लूज आहे, हे वरची पानं बघा. खालची पानं मोठी पाहिजे पण वरची पानं मोठी आहे. का बरं? कारण ह्या लेकरांना वैदिक भेटलं, ह्या लेकरांना केमिकल भेटलं. केमिकलचं लेकरू नाराज आहे. हे बघा, बघा किती फरक आहे. हो, जनरली वरती लहान असतात. हे उलटा कार्यक्रम चाललेला आहे सगळा. तुम्ही शेती पण उलट्या पद्धतीने सुरू केली म्हणून. खरी गोष्ट आहे की हे वापरल्यापासून जे केमिकलची कटकटून डोक्याच्या मागे 3-3 दिवसानंतर ऑब्झर्वेशन ठेवावं लागायचं. कारण तसं नाटकच नाही राहिलं आता. खूप इझी झालंय थोडं. केमिकलची शेती खरोखर नाटकी शेती आहे ना. खूप त्रास, हा, फार नौटंकी असते. कधीपासून वापरता? 4 महिने झाले. अच्छा, ते पिल्लू आताच झालं, 8-10 दिवस झाले. मग तुम्ही एवढ्या वर्षापासून व्हिडिओ पाहता, मग एवढ्या उशिरा का वापरलं? नाही सर, मधल्या काळात वापरायचो, मधात बंद केलं होतं. अच्छा, हां, जसं तुम्ही सांगितलं व्हिडिओमध्ये नेहमी त्याच प्रकारचं शेण आहे. एकदम चांगलं, एकदम त्रास काहीच नाही आहे. बर, चान्स आहे की नाही? चमक वगैरे छान आहे ना? छान आहे एकदम. दुधाची क्वालिटी वगैरे एकदम बढिया. शेतकरी मित्र नमस्कार. आपण काटोल तालुक्यामध्ये, कोंडासावळी गाव. अच्छा, गाव कोंडासावळी, जिल्हा नागपूर. तालुका काटोल आणि जिल्हा नागपूर. ह्या भागामध्ये म्हणजे शेतीमध्ये प्रमुख पिकं कुठली आहे? इथले प्रमुख पिकं आहे सोयाबीन, कापूस आणि संत्रा. अच्छा, संत्रा जास्त आहे. संत्र्याचा पट्टा मेन आहे. हा, संत्र्याचा पट्टा आहे. मग तुम्ही हे भाजीपाला किंवा याच्याकडे का वळलात? संत्र्यामध्ये पिरियड जास्त मोठा आहे, 5 वर्ष 6 वर्ष बर पीक मिळायला. तेवढ्या वेळात मी इथे आंबा लावला आणि आंब्यामध्ये हे इंटरक्रॉप घेतलेलं आहे. म्हणजे बँकेचे अधिकारी हिशोब केल्याशिवाय सोडत नाही. तुमचा व्यवसाय बँक मॅनेजर आहे तुम्ही. हो. आणि तुम्ही तुमचं जे नोकरी आहे ते करताना तुम्हाला शेतीचा छंद आहे. किती शेती आहे सगळी इथे? 8 एकर आहे. 8 एकर आहे. वडिलोपार्जित? वडील नाही, बाबांनी विकत घेतलेली शेती आहे. वडिलांनी? वडील शेती आता बघत नाही, वडील एक्सपायर झाले. वडील प्रिन्सिपल होते शाळेत. मग त्यांनी रिटायरमेंट नंतर त्यांना शेती खूप आवडायची, शेतीचा आवड होती म्हणून त्यांनी शेती विकत घेतली आणि ती डेव्हलप आम्ही केली. मग अरे वा, मुलाला पण आवड लागली, सगळ्यांना आवड लागली. तुम्ही जाताय तर ही शेती संडे फार्मर आम्ही. तुम्ही संडे फार्मर? हो. संडे फार्मरची शेती चांगली का बरं असते मला काही कळतच नाही. जो रेग्युलर फार्मरला 7 SCT आहे म्हणून चांगली आहे ती जास्त. का बरं, काय अनुभव आहे असा वाईट? चांगला अनुभव आहे म्हणूनच. पूर्वीचा अनुभव केमिकल मध्ये पण लावला ना म्हणून. नाही, केमिकल मध्ये नाही येत सर रिझल्ट एवढे. का नाही येतच नाही? तुम्ही केव्हापासून शेती करायला लागली? 2012. अच्छा, मग काय अनुभव आहे तुमचा? पूर्वी डाळिंब होतं सर, जिथे तुम्ही उभे आहे ना, बरं, 3 एकर डाळिंब होतं. बर. त्या काळात जेव्हा या एरियात फॅड वाढला होता डाळिंब लावायचा, तेव्हा मी लावलं होतं आणि डाळिंबाला खर्च करू करू कंटाळून गेलो होतो. पुण्यावरनं एक कोणीतरी कन्सल्टंट यायचे, ते प्रिस्क्रिप्शन लिहून देतात डॉक्टर त्याप्रमाणे, जे म्हणजे त्या तुम्ही काय कागदपत्र लिहून देता लोकांना? पण आम्ही एवढं लुटत नाही सर. तुम्ही लुटत नाही म्हणा, तुम्ही देता एवढं. आम्ही गव्हर्नमेंट जॉबवर आहे. आम्ही कागदांबद्दल. तर त्यांनी इतक्या प्रकारचे खत लिहून द्यायचे, ते जे अवेलेबल असेल मार्केटमध्ये, जोही ग्रेड आहे, सगळं एकत्र करायचं आणि द्यायचं, एकत्र करायचं द्यायचं. त्याचं कारण आहे ना, इतकं महाग पडलं ते. कोणाचा रिझल्ट आला ते कळलंच नाही, पैसे कळतच नव्हतं आम्हाला. त्यांना बी कळत नाही, तुम्हाला बी नाही कळून द्यायचं. आणि स्प्रे करताना आठवड्यातनं 2 स्प्रे,
रात्री आधी एक जे आमचे ते काम करायचे गजानन भाऊ म्हणून, ते रात्री आता ते एक फ्रूट सगळी मॉथ येतो मोठा, तो रात्रीच येतो. मग त्यासाठी रात्री येऊन स्प्रे मारावा लागायचा मलाही, कधी कधी मग रात्री यावं लागायचं. तुम्ही एवढी मेहनत घेतली तरी पण काढून उपटून फेकून दिले झाड. काहीच नाही आम्हाला. किती एकर? 3 एकर होते. 3 एकर. 3 एकरचा खर्च किती केला? किती वर्ष? 3 वर्ष कमीत कमी 5 लाख रुपये खर्च केले लागवड पासून सगळं. आणि शून्य झालं परत. हा, आणि यायचं उत्पन्न यायचं पण सगळे डाग डाग भयानक डाग. त्याला कोण विचारत का? डाग आणि फळगळ फुलगळ म्हणजे ते जमतच नव्हतं. बरोबर. तुम्ही ती डाळिंब काढले, मग इथे त्यानंतर मग आपलं जे पारंपरिक होतं. तुम्ही याच्यापूर्वी याच्यामध्ये काय पिकं घेतली होती? याच्या आधी आपण इथे कापूस घेतला होता. बर. आणि तिकडे समोर शेवंती होती. शेवंती ज्यावेळेस केली होती मग त्यावेळेस तुम्ही कोणत्या पद्धतीने करत होते? पूर्ण रासायनिक पद्धतीने करत होतो. मग तिचं उत्पन्न किती आलं? शून्य. शून्य शून्य शून्य. हातातच नाही. आम्हाला एक फुल पण नाही मिळालं. एक फुल पण नाही. आम्ही स्वतः असं बघितलं पण त्याला एक फुल पण नाही. म्हणजे शेवंतीने तुम्हाला फुल बनवलं? हो, एप्रिलमध्ये एप्रिल फुल बनवलं. मी त्यांना म्हटलं आता लावायचंच नाही म्हटलं शेवंती. बर. तसं पाहिलं तुमची जमीन म्हणजे नुसती दगडच आहेत ना? दगडामध्ये माती आहे आमच्या इथं. तुम्हाला ह्या मातीमध्ये ड्रॅगन एक नंबर येईल. हो, एक नंबर म्हणजे काही लाजबाब. किंवा तुम्ही काटे असलेली कुठली पण वनस्पती लावा. आता तुम्ही याच्यामध्ये मग शेवंती लावली, फेल गेली. शेवंती फेल जायचं काय कारण? शेवंती फेल म्हणजे मला प्रयत्न नाही केले तुम्ही? प्रयत्न केले म्हणजे आम्ही शेवंतीमध्ये मला असं वाटतं की मी बेड नाही केले, त्यामुळे मे बी. तुम्ही त्याच्यामध्ये काही खत औषध काहीच नाही वापरलं? सगळं वापरलं. बाहेरच्या हाताने पूर्ण शेवंती निंदून काढली. हा. आणि नंतर खत टाकलं 3-4 वेळा, पण तिला औषधं नसतील मारली तुम्ही? फवारणी सगळं मारलं. सगळं व्यवस्थित जसं म्हटलं तसं करून सोडलं. तुम्ही औषधं बदलून मारली की नाही? नाही वापरायचो ना. नाही, कंपनीची बदलून सगळं मारलं, सगळ्या प्रकारचं मारलं. सगळे मारले? सगळ्या प्रकारचे मारले. आणि आता हे आम्ही काहीच नाही केलं, याच्यामध्ये फक्त ऑर्गॅनिक खत टाकलाय, सेंद्रिय खत. ऑर्गॅनिक टाकलं का वैदिक टाकलं? नाही, वैदिक म्हणतात त्याला. वैदिक म्हणता का मला माहित नाही, पण आणि ते सेंद्रिय खत टाकलंय आम्ही. तुम्हाला माहित नाही तरी पण रिझल्ट आला? आणि फवारणी चालू आहे, फक्त काहीच नाही. तेव्हा मी जे सगळे रासायनिक ग्रेड असतात ते स्टार्टिंगला ड्रेंचिंग चांगल्या कंपनीचे ड्रेंचिंग केले, चांगल्या कंपनीचे जे आता मला सगळं तोंडपाठच आहे. मी बीएससी ऍग्री कारण की स्वतः. तुम्ही? हो. अच्छा. बीएससी ऍग्री आहे मी, 2008 मध्ये पास आउट आहे मी. तर मला तेवढं थोडंफार येतं. तर त्याच्यामुळे म्हणजे केमिकलचं सगळं येतं तुम्हाला? हा, येतं. तर कुठलं कॉम्बिनेशन फंगिसाइड मारायचं, काय करायचं सगळं माहिती आहे. म्हणजे सिस्टमॅटिक कॉन्टॅक्ट सगळं माहिती. आणि जिथे जिथे पोस्टिंग होते तिथे कोणी ना कोणी कृषी सेवा केंद्रवाले आपले मित्र बनतात आणि शेतकरी बनतात, कारण की ब्रांच मॅनेजर असल्यामुळे सगळ्यांशी कॉन्टॅक्ट येतो. तर तिकडनं इझिली आपल्याला फ्री मध्ये ऍडवाइस मिळून जायचं. पण सगळं वापरून रिझल्ट काहीच येत नव्हता. ऍडवाइस फुकटचे आहेत ना? हो, फुकटचे ऍडवाइस आहे. फुकटचे सल्ले कामाचं नाही करत. आणि विकतचे सल्ले ना, हे तुम्हाला जर तुम्ही विषयाचे सल्ले तुम्ही फुकटचे घ्या नाही तर विकतचे घ्या, ते कामच नाही करत. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? कारण ते प्रकृतीच्या विरोधात आहे ना. सगळ्या कंपन्यांचे सगळे बुरशीनाशक कीटकनाशक वापरले, पण नेमकी काय व्हायचं? शेवंतीला फुल नाही आलं म्हणजे? जळून गेली जागेवरच, खालून अशी जळायची ती, म्हणजे अशी विल्ट यायचा आणि वाढायचीच नाही, पिवळी पडणं. तुम्ही एवढे प्रयत्न केले, एवढं सगळं झालं, मग आता ते तुमच्या असं शेतीबद्दल निगेटिव्ह मत नाही झालं का? निगेटिव्ह तर 4-5 वर्षापासून आपण जिद्दने सोडली. विचारलं नाही का तुम्ही तिकडनं कमवता आणि इकडे घालता मातीमध्ये? मी माझं पहिले त्यांना, तुम्ही मला क्वेश्चन विचारला होता की तुमचं काय सपोर्ट आहे, पण मी त्यांना पहिले म्हणायचे नाही, आपण खूप लॉस मध्ये चाललो, आता बंद करा. आता हे बंद करा, बंद करा, शेवंतीला आम्हाला फक्त घरचं घालायचे धंदे बंद करा. निंदन करायचे 25,000 रुपये लागले होते. रोप वेगळे, खत वेगळं, पण उत्पन्न एकही नाही, 1 कॅरेट पण उत्पन्न नाही गेलं. तण पण यायचं भरपूर? हो, सगळं. तेव्हा पीक मोठं व्हायचं का तण मोठं व्हायचं? पीक कमी व्हायचं मोठं, पण मोठं व्हायचं. का हो, काय मंत्र मारला होता तेव्हा? हे खरं आहे ना? पण म्हणजे अगोदर केमिकल मध्ये तण मोठं व्हायचं आणि पीक राहून जायचं. आता उलट झालं का? उलट झालंय. आज तण तुमचं ताकद नाहीये, ताकद नाही तणाला, आणि मालाला मात्र फुल ताकद आलेली. आम्ही याला निंदन एकच केलेलं आहे, तण एकदाच काढलेलं आहे. आणि शेवंतीला आपण किती काढलं होतं? 2 वेळा, पण तरी कमी झालं नव्हतं. फक्त एकदा तण काढून ती पुन्हा रिपीट तण आलं नाही. याला नाही आलं. तुम्ही जसे व्हिडिओ मध्ये सांगतात, सल्ले दिलेले आहेत, यांना माहिती का ते? नाही, यांना काहीच नाही त्याच्यातलं. तुम्ही व्हिडिओ पाहत नाही ना SCTचे? नाही बघत ना? हा, मग म्हणून माहिती नाही तुम्हाला. तुम्ही बघता? हे नेहमी बघत असतात रात्री.
त्याच्यासोबत बघत असते थोडीफार रोज. मी सांगते माझा नवरा बँकर कमी शेतकरी जास्त. अरे वा, क्या बात आहे. यस, व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा बघा शेतकऱ्यांना बघा, आपल्याला असं वाटतं का मोठ्या माणसांका पैसा असतो ना म्हणून तेवढे नाटकं करता. तसं नाही आहे, त्यांच्याकडे तेवढी मेहनत आणि अभ्यास असतो. मला सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगायचं आहे, तुम्ही गुडघ्याने शेती करताना म्हणून तुम्ही काय करता, मातीत जाता. तुम्ही जर डोक्याने शेती करायला लागलात, हातापायाने शेती करायची आहे, पण त्या हातापायाला मार्गदर्शन करणारं डोकं पाहिजे. आणि फुल शेतीमध्ये मार्गदर्शन आम्हाला सुनील भाऊकडनं भेटतं, जे आमचे शेतकरी आहेत ते प्रेरणास्थान आहे आमचे. बरोबर आहे. हो. म्हणजे फुल शेती कशी करावी हे मार्गदर्शन त्यांच्याकडनं आहे. आणि टेक्नॉलॉजी मात्र एसडी वैदिक. पण दोघांचा मेळ होतो तेव्हाच आपण सक्सेस होऊ शकतो. बघितलं, म्हणजे कोणाकडनं काय घ्यायचं हे राजहंसासारखं कळलं पाहिजे. नाही तर दूध सोडून पाणीच पीत बसायचा. राजहंस बरोबर दूध वेगळं करतो ना पाण्यातलं. म्हणजे हे जे गुण आहे, हा गुण ज्ञानी माणसाकडं, सुशिक्षित माणसाकडं असतो. आणि दुसरी गोष्ट की सुशिक्षित माणूस त्याला म्हणतो मी की जो अनुभवातून शहाणा होत जातो. बरोबर. जो आपली जिज्ञासा, सुशिक्षित माणूस म्हणजे शिकलेला नाही. बघा माझ्या व्याख्यामध्ये सुशिक्षित कोण आहे, जो अनुभवातून शहाणा होत जातो. आणि दुसरी गोष्ट, तो अगोदरच काही मत बनवत नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो त्याची क्युरिओसिटी, जिज्ञासा नेहमी जागृत ठेवतो. ज्याची जिज्ञासा मेली तो सुशिक्षित राहत नाही. त्याला अशिक्षित व्हायला एक रात्र पण खूप झाली. मग तुम्ही म्हणजे मला आता सगळं यायला लागलं असं ज्या दिवशी तुम्ही म्हटले, बरोबर का तुम्ही त्याच दिवशी अडाणी झाली समजायची. सगळ्यात मोठे अडाणी गोळा झाले तुम्ही. कारण या जगामध्ये ज्ञान कधी संपतं का कधी नाही. दररोज नवीन नवीन काहीतरी येतच आहे. आणि म्हणून तुम्ही शिकलात ते, त्याच्यामध्ये व्हिडिओ पाहिले, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं. तण का बरं वाढतं? कारण तण जे आहे तुमच्या जमिनीमधलं रसायनं आणि नको असलेले पदार्थ उचलतं. बरोबर आहे की नाही? तण जे आहे तुमच्या जमिनीमध्ये जे काही उष्टावळ उरलेली आहे, कशाची? रसायनांची. जे तुमच्या जमिनीमध्ये उष्टावळ कधी राहते? जेव्हा रसायनं तुम्ही टाकता. ह्या झाडांना रसायनं नको. बरोबर आहे की नाही? तुम्ही लहान मुलं का औषधं घेऊन जा बरं, ते तुमच्या समोर खातं आणि बाहेर जाऊन फुकून टाकतं. आणि त्याला तुम्ही गुलाबजाम द्या बरं, ते दुसऱ्याचं पण ओढून खातं. म्हणजे एससीटी वैदिक म्हणजे गुलाबजाम आहे. बरोबर. त्याला हवं आहे. आणि केमिकल म्हणजे काय? गोळ्या आहे. केमिकलचे गोळ्या त्याला नको आहे, परंतु तुमच्या जबरदस्तीमुळे ते त्याला दुसरं काही खायला मिळत नाही म्हणून खातं. म्हणजे उरलेलं राहतं ना, तिथं हे तण उगवतं. म्हणून तणाला जे तण निसर्गाने का निर्माण केलं? जे तुमच्या जमिनीत नको आहे असे रसायनं उचलण्यासाठी. एवढं करून जर निसर्गाला जर तुम्ही जर म्हणजे केमिकल नाही आवडलं तर निसर्ग तिथं काय करतो? ढगफुटी करतो. बघा ज्या भागामध्ये रसायनांचा वापर जादा आहे तिथे वादळी ढगफुटीचे पाऊस जादा होतात. बघा तुम्ही ऑब्झर्वेशन करा. जिथे रसायनांचा वापर नाही आहे तिथे अवकाळी पाऊस किंवा वादळी पाऊस किंवा ढगफुटीचे पाऊस जास्त होत नाही. का? रसायनामुळे हीट तयार होते. आणि हीट तयार झाली की ऑटोमॅटिकली ते पाऊस पडतो. निसर्गाचा नियम आहे ना तो. कारण निसर्ग धुवून टाकायचा प्रयत्न करतो, डायल्यूट करतो ना, बॅलन्स करतो. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये तण काय येतं? रसायनामुळे. मग ह्या वर्षी त्याला मिळालीच नाही. यावर्षी तण म्हणजे आपण नेहमी मारुती भाऊ जे तण येतं, ही जमीन इतकी म्हणजे भयानक आहे, इथे इतकं तण येतं की आम्ही परेशान होऊन जातो. तिकडे तर जमीन इतकी भयानक आहे की याच्यावरती तण आहे, माणूस दिसणार नाही इतकं तण येतं, म्हणजे वापरलं नाही आहे. म्हणजे तिथे ज्या ठिकाणी तुमच्या जमिनीमध्ये विषारी पदार्थ जादा आहे तिथे तण जास्त येतं. रसायनं, रासायनिक औषधं. बरोबर आहे. आता हे किती जरी म्हटले तरी हे तण सांगते बघा, ज्याची हाईट झाली याच्यावरून सांगते की बरेच दिवस झाले तुम्ही तण काढलेलंच नाही. बरोबर आहे. म्हणजे आज हे तण जे आहे हे ओसळून गेलेलं आहे, पण त्याला जोर नाहीये. जसं पूर्वी तुमच्या शेवंतीला जोर नव्हता, काहीच नव्हतं. म्हणजे हे कळलं तुम्हाला. यावर्षी कसं वाटतंय? मगाशी ड्रोन मधून तुमचा पिवळा सगळा पट्टा बघितला आपण, ते असं कसं चमकतात ते असे. हा, असे रात्रीचे तारे खाली उतरले असं वाटतं, पिवळे पिवळे. मग ते एवढं सुंदर तुमचा तुम्ही तोडा केलाय ना आता? तोडा झाले 3 दिवस झाले. बरोबर आहे. तरी पण हे परत माल रिपीट आलेले, रिपीट येऊन राहिला आणि कळ्या पण भरपूर आहेत. बरोबर आहे. तर ह्याचं कसं सुरुवात केली, काय केली जरा आम्हाला सांगा. सर्वात पहिल्यांदा आम्ही 5 पोते कृषी अमृत एकरी म्हणजे हा जो पट्टा आहे जो 9000 झाड, 1 एकर, 1 एकरला 5 पोते, फक्त 5 पोते.
5 पोते आणि RNPH 600 ग्रॅम बस. एवढे उदार खूप कमी दिलं मी. म्हणजे ते काय मराठीमध्ये म्हणतात ना, करू करू भागले आणि देवपूजेला लागले आणि देवपूजेला काही कपाळ लावले. म्हणजे मी विचार करतोय की हे झाड एवढं मोठं पण होऊ शकलं असतं, हो, पण ते एवढंच का बरं झालं. मी म्हटलं की यांना की माझ्याकडनं डोस कमी झाला, चूक माझीच आहे, मी डोस कमी टाकला. म्हणजे घाबरत आता मागे एवढे डुबलेले. म्हणजे जास्त द्यायला प्रॉब्लेम नव्हता, पण थोडी भीती वाटत होती द्यायचं तर रिझल्ट येईल की नाही. मी खूप बरोबर आहे. आणि मी 6 वर्षानंतर किती गंमत आहे बघा ना, ज्यावेळेस विष द्यायचे, केमिकल द्यायचे, तेव्हा काय डेअरिंग आहे ना, लाखात खर्च. आणि जेव्हा अमृत द्यायचं का तेव्हा किती कंजूसपणा. खरं आहे की नाही? बरोबर आहे सर. हा, SCT वैदिकने तुम्ही आता मग एवढं कमी वापरलं. 5 पोते पहिल्यांदा वापरले सर, आणि दुसऱ्यांदा 7 पोते बस, त्याच्यावरती काहीच नाही वापरलं. आणि मग त्याच्यामध्ये आणि मग RNPH चे सर माझ्याकडे 600 ग्रॅमचे 4 पाऊच उरले होते. बरोबर. त्याचं मी ड्रेंचिंग केलं. अच्छा, कसं डायरेक्ट पावडर नाही, फ्रूटच्या याच्यामध्ये भिजवून टाकले, म्हणजे त्यांची तुम्ही शिलाजीत केलं. हा, शिलाजीत केलं. नाही, एवढं कमी देऊन एवढे चांगले रिझल्ट आले. पूर्ण डोस केला असता किती चांगले रिझल्ट आले असते. तुमचं तुम्हीच रात्रभर विचार करत बसा आम्ही गेल्यावर. तुम्ही विचार करा, जर 25% खर्च केलेला आहे, किती 25%, आणि तरी एवढा रिझल्ट आहे. जर 100% केला असतं तर मध्ये घुसायला जागा नसती राहिली. एवढे आहेत. कारण मी तेच म्हणतोय की ह्याला वेळ लागल्यासारखं फुटायला पाहिजे. तुमची जमीन जी आहे ना, ही जमीन लोकांना वाटते दगडाची आहे, पण ही जमीन पिकायला फार भारी असते. हो, पिकायला एक नंबर असते. पण आम्ही याच्यात भरपूर समाधान आहे, कारण की आम्हाला एवढं येत नव्हतं ना आधी. प्रॉब्लेम आहे ना. पण आम्ही नाही ना समाधानी. नाही, आता नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा व्हिजिट कराल. एवढा माल आहे सर, तरी काय पाहिजे. 5 तोळे होऊन एवढा माल आहे. एवढा नाही आहे हा. भरपूर आहे हा. म्हणजे यांना किती आनंद झालाय बघा. म्हणजे थोडक्यात सांगायचं, 5 तोळे, 1 तोळा कितीचा होतो. पहिले तर कमीच निघाले, म्हणजे 8च कॅरेट निघाले होते. बर. मग नंतर 40-50 कॅरेट, 40-50 नंतर आता शेवटचा थोडा 70 कॅरेटचा होता, 70-75 कॅरेट. 70-75. ओके, 75 कॅरेट आता निघाले. तर रेट वगैरे काय मिळत आहे. रेट ऍव्हरेज 40-50 रुपये मिळाला यावेळेस किलो. हो, किलो. हो. काय बात करता. म्हणजे एका कॅरेटचे किती होता. एका कॅरेट मध्ये आम्ही 600-700 किलोच भरतो. दाबून खूप भरत नाही, जास्त नाही भरत आम्ही. बरं, ठीक आहे. त्यामुळे क्वालिटी जरा मेंटेन राहते. काय पण असो, मग समजा तुमचे 6-7 किलो म्हणजे किती किलो माल एका तोड्याला निघतो. तरी 50चा ऍव्हरेज पकडले 350 रुपये कॅरेट. 350 रुपये कॅरेट. आणि पुढे टोटल 70 कॅरेटची किती झाली. 70 कॅरेटचे 7-21 म्हणजे 20,000 पकडून 21-22,000 रुपये. आणि असे तोडे आता किती झाले सगळे टोटल कॅरेट आतापर्यंत. मोठे तोडे 3च झाले आहे, कारण की प्लॉट चालून सुरू झालेला आहे. म्हणजे तुम्ही टोटल 40,000 रुपये तुमचे 30-40,000 रुपये झाले. जास्त झाले, 40 आरामात झाले. खर्च किती केला बेसल डोसला याला त्याला सगळा. 10-12 हजारच्या वरती नाही केलाय. पाहिलं का बँकर पाहिले. बँकर जर अशी गणित मांडता तेव्हा सामान्य शेतकऱ्यांनी कोणती गणित मांडायची. म्हणजे ज्याच्यामध्ये लूटमार होती, ज्याच्यामध्ये जमीन खराब झाली, ज्याच्यामध्ये तण जास्त होतं, ज्याच्यामध्ये पीक आलं नाही, तिथे हात मोकळा. आणि जिथे उत्पन्न मिळतंय तिथे हात असा आखडता. हीच तर परमेश्वराची लीला आहे. सर, हे पहिल्यांदा वापरलं ना, म्हटलं आधी आपण पाहू कसं. केमिकल सारी दुनिया वापरते ना. ते तर आहे. मग त्याचा विश्वास आहे, आणि त्यात वरून BSc. विश्वास नव्हता सर त्याच्यावर, विश्वास नव्हता म्हणून इकडे आलो सर आम्ही. तसं नाही, एकदा फवारणी केली, रिझल्ट नाही येत, मग दुसरं, मग तिसरं, म्हणजे एक नशा करत तो चक्रव्यूह सापडल्यासारखं माणसाला शुद्ध येईपर्यंत कितीतरी खर्च झालेला होऊन जातो. तसं इथं कसं आहे, प्लॉट सकाळी उठला तरी कालच्या पेक्षा चांगला दिसतो. काही गरज नाही. इथे खूप टेन्शन नाही आहे. इथे खूप टेन्शन नाही आहे. जसं केमिकल मध्ये खूप टेन्शन होतं तेवढं टेन्शन नाही आहे इथे. मग ते रिलॅक्स आहे. म्हणजे माझ्या फील्डच्या हिशोबाने मी जे वीकली व्हिजिट करतो त्याच्यामध्ये मला परफेक्ट आहे माझ्यासाठी. तुम्हाला काय टेन्शन आहे याच्यामध्ये. वैदिक मध्ये नाही आणि केमिकल मध्ये सर त्याने बिलकुल बेकार आहे. केमिकल मध्ये कसं आहे, अदरवरी कम से कम नाहीच नाही तर 3-4 खत झाले असते त्याचे. 3-4 डोस होतेच. 3 तर परफेक्ट आहे. सर मी आता म्हटले की आपल्याला झाडायला खताची आवश्यकता. ड्रीप लावलाय सर, ड्रीपनी कुठलं सॉल्युबल ऑटोसोल्युबल सोडलं नाही, फक्त पाण्यासाठी ठेवलेलं आहे ड्रीप. फवारणीला
फवारणीला आपलं सगळे ट्रीटमेंट. पोषणाचे फवारणी असतात. बाकी काहीच नाही. नाही, चार्जर इन्स्टंट एनर्जी क्रॉप बाकीचं केमिकलचं काहीच नाही. नाही. बरं, ते फवारणी करत होते तेव्हा मस्त सुगंध यायचा ना केमिकल फवारायचं मस्त गार वगैरे वाटायचं ना, बरोबर ना. 3 दिवस त्रास स्किनचा. त्यावेळेस केमिकलचा फवारणी मारल्यावर कसं वाटतं फिलिंग, आणि ह्याचं मारल्यावर काय वाटतं? याचं ते 1 नंबर सेंट आहे. हा, मग तुम्ही विचार नाही, कधी मारायचा फवारा सांगा. आणि केमिकलचा तर बाबा भयानक, नाक टोन बांधून मारावं लागेल. हा, हे ओळखायचं का त्यावेळेस तुम्ही की माणूस कोण फवारा मारायला? म्हणजे केमिकलमध्ये माणूस स्वतःचं सगळं संरक्षण केले करून सुद्धा माणसाचा त्रास होतो, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बिंदास सुगंध येतोय. म्हणजे ही फवारणी रात्रीची पण मारतो. तयारी आहे आपली. रात्रीच करतात, रात्रीच कारण की दिवसभर ऊन खूप राहतं, टेम्परेचर जास्त असतं. हे संध्याकाळी 7:30-7 वाजता सुरू करतात, चालू करतात. काय वाटलं तुम्हाला एससीटी वैदिकची शेती करून आणि केमिकलची शेती करून काय बदल होतो? केमिकल मध्ये सर एवढं उत्पन्न वाढत नव्हतं. हा, आणि नुकसान होत होतं. म्हणजे आपल्या हातामध्ये 1ही रुपया राहत नव्हता. काय बात मागील मी 2 वर्षामध्ये पूर्ण म्हणजे केमिकलचे शेवंती म्हणजे अशी म्हणजे काहीच निघायची नाही. बर. करपा जायचा, बर फुलं यायची तेव्हाच अशी मरून जायची. बर. म्हणजे मार्केटमध्ये फुल पोहोचत नव्हते. बर. आणि आता जेव्हापासून आम्ही एससीटी करत हा. आहोत तेव्हापासून मार्केटमध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेतात. रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक नाही का? मागच्या वर्षी आपण एका एकर मध्ये आपण 8 लाख रुपयाची शेवंती विकली मार्केट. मी 400 नवरात्रामध्ये 400 रुपये किलो. किती क्षेत्रामध्ये किती 1 एकरामध्ये किती 1 एकरामध्ये किती शेवंती 8 लाख रुपयाची विकली. 400 रुपये किलोनी नवरात्रामध्ये विकली. दिवाळीमध्ये 200-250 विकली. सर्वात बेस्ट क्वालिटी सर मार्केटमध्ये. आज पण झेंडू आहे, एका एकरामध्ये 200 कॅरेट झेंडू काढतो. आता माझे बेसल डोस किती टाकता तुम्ही? बेसल डोस माझे 2 झालेले. किती टाकता? 2 जर RNP एकरी मी 8 बॅग टाकतो. एकरी 8 बॅग म्हणजे कसं किती किलोच्या कृषी अमृतच्या 8 बॅग? कृषी अमृतच्या 8 बॅग. आणि आणि RNP RNP किती घेता? 1200 सर, जास्त नाही. म्हणजे तुम्ही दुप्पट केलंय फक्त, तरी विक्रम मोडले. आणि तुम्ही जर ओरिजिनल आम्ही शिफारस केलेला बेसल डोस टाकला, हो सर, तुम्ही म्हणजे शेवंतीला 50,000 खर्च केले आणि 8 लाख रुपये केले, केले सर. बरोबर आहे ना? हो. तुम्ही सगळा टोटल खर्च किती होता शेवंतीला? शेवंतीला माझा खर्च होता सर 1.5 लाख रुपये खर्च होता. अच्छा, टोटल नाही आपला एससीटी वैदिकचा फक्त, एससीटी वैदिकचा माझा 60-65 हजार रुपये. बरोबर आहे ना? मग मला सांगा 60-65 हजार रुपये तुम्हाला जर 8 लाख रुपये मिळून देता, म्हणजे एका रुपयाला तुम्हाला जवळजवळ 13 रुपये मिळाले की. एवढे तर मटक्यामध्ये मिळत नाही का हो बँकेत साहेब? बरोबर आहे. हा, म्हणजे 1 रुपयाला काय मग किती दिवस लागतात झेंडूला तयार व्हायला पूर्ण? 2 महिन्यामध्ये. आणि शेवंतीला शेवंतीला सर 4 महिन्यामध्ये. म्हणजे 4 महिन्यामध्ये तुम्हाला 60-65 हजाराचे किती मिळाले? 8 लाख रुपये. बघा म्हणजे एवढी ताकद आहे. म्हणजे सरासरी मिळून तर 5 होऊन द्या, 5 झाली तरी काय कमी आहे ना? म्हणजे कमी जरी आपण अगदी मिळून तो 6ला तुमचे 60,000 खर्च झाले, 1 रुपयाला 10 रुपये मिळतात ना. 3 लाख जरी झाले तर 1 रुपयाला 5 रुपये मिळतं ना. साहेबांना विचारा बरं, 1 रुपयाला 2 रुपये करायचे म्हटल्यावर किती महिने लागतात? डबल व्हायला FD डबल व्हायला 9 वर्ष, 8 ते 9 वर्ष. किती? 9 वर्ष. सगळ्यात फास्ट किती? फास्ट खूप केलं. बाहेर गेले कुठले तुम्ही कोऑपरेटिव्ह बँकेत तर 6.5-7 वर्ष. 6 तरी पण 6 आहेच. 6 वर्षात 1 रुपयाचे किती होणार? 2 रुपये. आणि इथे तुमचे 4 महिन्यामध्ये 1 रुपयाचे 12 रुपये झाले. 12 पट. काय हो, आहे की नाही? म्हणजे खरं जर तुम्ही जर शेती व्यवस्थित जर पिकवली, मातीला खरं जर योग्य जर पोषण दिलं, तर योग्य पोषण दिल्यावरती काय चमत्कार होऊ शकतो हा अनुभव तुम्हाला आला की नाही? म्हणजे आज तुमचं पीक पाहून तुम्हाला काय वाटतं? आम्ही समाधानी आहे. म्हणजे आम्हाला सुरुवात कशी होती, पीक सर्वाइव्ह व्हायला पाहिजे, एवढे तरी हाईट व्हायला पाहिजे. अरे बाप, म्हणजे प्रॉब्लेम हा आहे की आधी सर्वाइव्ह होणं महत्वाचं, उत्पन्न नंतरची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही अगोदर एवढे त्याच्यामध्ये पोळलेले आहे ना, प्रॉब्लेम आहे. जो दुधाने पोळला तो ताक सुद्धा फुकून घेतो. हा प्रॉब्लेम सर मॅक्सिमम शेतकऱ्यांना विदर्भात आहे. लोकांना पण ते एक्झॅक्टली कळून झालेलं की आपला प्रॉब्लेम होऊन करायला आहे. आपण केमिकल टाकल्यानंतरही आपलं झाड का टिकत नाहीये हे लोकांच्या भागामध्ये जेवढ्या मी संत्री मोसंबीच्या बागा पाहिल्या, बागा लावली का 2 वर्षामध्ये तिला जळायला लागते, मर यायला लागतो, बरोबर आहे. सगळीकडे बघा, मी सगळ्या रस्त्याने बघितल्या, शेकडो बागा, हजारो बागा बघितल्या, सगळ्या बागा पिवळ्या पडल्या. आता मी काही ठिकाणी कोबीचे प्लॉट पाहिले तर कोबीच्या प्लॉटमध्ये पिवळ्या पडलेल्या, बरोबर आहे. आता मला सांगा,
साधी सिंपल गोष्ट आहे, तुम्ही जे पाणी भरता ते पाणी नसून त्याच्यामध्ये क्षार हो आहे. पाणी जर जास्त भरलं तर बघा बाकीच्या केमिकलच्या वावरामध्ये वरती काय येतो, पांढरा थर येतो. आपल्या वैदिकच्या याच्यामध्ये येत नाही. आणि जर येत असेल तुम्ही अमृत जल वापरा, तो यायचा बंद होतो. आता जर तुम्ही पाणी भरताय तर पाणी नसून त्याच्यामध्ये क्षार भरताय, त्याच्यामुळे त्या बागा पिवळ्या पडताय. हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. ही समस्या आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या भागात शेतकऱ्यांना असं एक सवय लागलेली की येते आपोआप, बाग लावली की येते आपोआप. आणि मग त्यामुळे त्या झाडाची आणि त्या मातीची काय होती, कस उतरून जातो. आणि म्हणून तुमच्याकडच्या बागा फेल आहे. शेतकऱ्यांना हे कोणी समजूनच सांगत नाही की जर बाबा रे तू जर बाग लावली तर त्या बागेला पोषण पण देणं गरजेचं आहे. आणि ते पोषण केमिकलचं नाही. आमच्या एरियामध्ये सर आता मी संत्रा बागेतच जास्त, संत्रा पट्ट्यात जास्त काम केलेलं आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे व्हिजिट असतेच. तर इथे पोषण म्हणजे फक्त केमिकलचे पोते आणायचे, युरिया बस टाकायचे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे सर. म्हणजे फक्त बेचा पाडा पाठ केलेला आहे आणि तोच पाडा त्याच्या आजोबांनी गायला, त्याचा मुलगा आहे गातून त्याचा नातू बी तोच पाडा बनतोय. बस सगळं काळ बदलून गेलाय पण पाडा काय बदलला नाही. बरोबर आहे की नाही. म्हणून आता आपण एक सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की त्या लोकांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे काही झाडाला पोषण देत आहे ते सगळं चुकीचं आहे. ते त्यांनी जर बदललं तर त्यांचे दिवस सुद्धा बदलू शकतात. शेतीमध्ये आनंद आहे कधी आहे, जर ती माती जर तुमची काय असली, सुपीक असली तर. बरोबर. मातीत नापीक झाल्यावर शेतीमधला आनंद निघून जातो. आणि शेतकरी आज तेच करू राहिले, स्वतःच्या हाताने आपली माती काय करतोय, नापीक करतोय की नाही करतोय. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आता BSc आहात, तुम्हीच सांगा. मी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं. आता मौदा पट्टा जो आहे, नंतर इकडे जे बाकी धानचे पट्टे आहेत, ते तर बोलेरो भरू खत आणून भरून ठेवून देतात. आणि जसं चिखल वगैरे बनवलं ते पूर्ण हे टाकलं की बस टाकून राहिले. मी तर पाहूनच शॉक झालो होतो की इतकं खत कसं कोणी वापरू शकतो. बरोबर आहे. हो. आणि तुम्ही त्यांना कर्ज बी भरभरून देता. नाही, मी BSc ॲग्री म्हणून मी त्यांना म्हणजे त्यांना थोडं गाईड करतो, सांगतो, पण आमचं कोणी ऐकत नाही ना. आता शेवटी मग मला एक सांगा, ह्यातून शेतकरी बाहेर कसा काढायचा, त्याला स्वतःला कुठेतरी चमत्कार दाखवणं गरजेचं आहे. आणि तो चमत्कार तुमच्या बाबतीत घडला आहे. मी प्रॅक्टिकल अनुभव घेतलाय सर, म्हणून मी सांगू शकतो. हा माझ्यासोबत कधी कधी येत राहतो इकडे. चंदू नाव आहे. चंदू. हा, काय करतो तुम्ही? मी बँक मध्येच आहे. शेती पण आहे माझी. बर, किती शेती आहे? 2.5 एकर. बर, काय शेतीमध्ये? कापास होता. हा, बस कापासच होता. म्हणजे मी जे गाईड करून एक जो कोणी शेतकरी जो थोडा बदलला, सुधारला, तो हाक पहिला. बर, काय केलं तुम्ही? काय म्हणजे यांनी कमीत कमी ते व्हिडिओ ऐकणं, मी जे सांगतोय तो ते ऐकून घेणं, पूर्ण समजून घेणं आणि पुढच्या वेळेस तयारी दाखवणं की मी करतो. कोण आहे हे राम सर? कोण आहे ते विजिट? मला तेवढं माहिती नाही. राम सर कोण आहेत बॉस? हेच सर राम सर. बरं, ते काय सांगतात बॉस? म्हणजे त्यांनी काय सांगितले, कुठलं तंत्रज्ञान आहे ते? ऑर्गॅनिक वगैरे सांगतात. ऑर्गॅनिक आहे का वैदिक आहे? वैदिक. बरं, काय फरक आहे ऑर्गॅनिक मध्ये आणि वैदिक मध्ये? ऑर्गॅनिक मध्ये कसं सर, आपण जर केमिकल वगैरे वापरतो त्याच्यामुळे उत्पन्न काहीच नाही, वेस्ट वापरतो. ऑर्गॅनिक मध्ये काय वापरतो आपण? वेस्ट. आणि वैदिक 2 वर्ष वगैरे शेती वगैरे पाहिली वडिलांचे. असं याच्या आधी मला 5 क्विंटल कापूस व्हायचा आणि मागच्या वर्षी मला 2.5 क्विंटल झाला फक्त. प्रगती झाली. अरे वा, काहीच नाही झालं. 5 क्विंटलचे 2.5 क्विंटल आले ना. का काहीच नाही झालं? प्रगती झाली का सर? यावेळेस ऍव्हरेज आमच्या एरियात 2.5-3 वर आलेला आहे कापूस. 5 वर, काही ठिकाणी 3 वर, काही लोकांना 4 वर ऍव्हरेज. 2 क्विंटल सर. शून्यावर यायला पाहिजे. येईल सर, येईल ना. शून्यावर यायला पाहिजे. तशी सुधारणा होणार नाही. याला मी थोडं मागे लागू केलं आणि त्यांनी स्वतःहून म्हटलं मी येतो भेटायला तुम्हाला. काय केलं यावेळेस? यात म्हणजे त्याला गाईड केलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे, तू अशा प्रकारे शेती करणार आहे, वैदिक कर. ह्या झाडाला आजूबाजूने काय फुटले? फुटवे फुटले. आणि तोही तुम्ही कमी वापरले खूप. जर हे जर तुम्ही जास्त वापरला असतं तर फुटवे आणखीन डबल फुटले असते. म्हणजे तुमचं आज जे 2 झाडं दिसतंय ना, हे डायरेक्ट एकच झाड असतं, याच्याही दुप्पट असतं अजून. मग ते जे फुटवे ते कशामुळे, जेवढे तुमच्या मुळ्याखाली पसरता, जर तुमच्या मुळ्यांना जर फुटवे नाही आले खाली, कुठलंही पीक असू द्या, झेंडू असू द्या, कपास असू द्या, तुमचे बाकीचे अगदी संत्रीचं, मोसंबीचं असू द्या, त्याचे जर खाली फक्त सोटमुळे जर खाली गेलं तर तुमचं झाड सुद्धा वर सरळ शकाटी वाढणार. आणि तुमचे जर फुटवे जर आले
तर ते झाड सुद्धा वर असा डेरेदार बनणार. मग डेरेदार जर झाड बनवायचं असेल तर तुम्हाला खाली जमीन काय फुटले पाहिजे, फुटवे पाहिजे, बरोबर आहे की नाही. आणि जमीन मुळे कधी फुटतील आडवे, आपण जर सर कृषी अमृत टाकू म्हणजे जमीन सुपीक असेल तेव्हा तर, बरोबर आहे की नाही. त्याला जर आजूबाजूला सुपीकपणा दिसला तर तो आजूबाजूला मुळ्या पसरवतो, आणि त्याला जर आजूबाजूला जर नापीक जमीन वाटली तर ते सरळ खाली खोल जातं. बरोबर. म्हणजे आपण त्याला जर सुपीक जमीन दिली तर झाड डेरेदार वाढतं, बरोबर आहे की नाही. मग आपल्याला तेच करायचं, आपली जमीन सुपीक करायची. तुम्ही जर कपासला जर तुम्ही खाली SSM टाकलं आणि RNPH बेसल जर दिला तर तुमचं कपासचं झाड एवढं सुंदर होईल की तुमचं ॲव्हरेज 15 क्विंटलच्या खाली येऊ शकत नाही, हसत खेळत येणार. मग हे जर विदर्भातल्या इकडच्या शेतकऱ्यांना जर समजलं तर त्यांचं आयुष्य बदलून जाईल. कधीही आत्महत्येचा विषय सुद्धा डोक्यात येणार नाही. मग आत्महत्येचं कारण नापिकी नसून आत्महत्येचं कारण अज्ञान आहे. बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला. आणि गरिबी तर बिलकुल नाही आहे, कारण विदर्भाची जमीन गरीब नाही, गरीब मानसिकता आहे, गरीब सोच आहे. जो सोच बदलायला तयार नाही. आता तुमच्यासारख्या तरुणांनाच पुढे यावं लागेल. तुम्ही हे प्रबोधन करायला पाहिजे. तुम्ही गावागावामध्ये एक दोन शेतकऱ्यांना ते ट्रायलला दाखवून 5 गुंठे 2 गुंठे 1 गुंठ्यामध्ये त्यांना डेमो प्लॉट रस्त्याच्या कडेला दाखवायला पाहिजे. बाबा रे, शेती खूप सोपी आहे, खूप आनंदाची आहे का नाही आहे. शेवंतीची शेती कशी होती, दुःखाची होती. आणि आता झेंडूची कशी आहे, सुखाची आहे. हे सांगा सगळ्यांना का हे खर्च पण कमी आहे आणि सुख पण भरपूर आहे, मग आणि उत्पन्न पण आहे. म्हणजे लोकांनी आपल्याला जे सांगितले की सहज जीवन जे आहे ते आनंदी जीवन आहे की नाही. पण आपण ते सहज जीवनाकडे जातच नाही. म्हणजे शेती सोपी आहे पण अवघड कोणी केली आहे, आम्हीच केली, आपणच केली, शिकलेल्या माणसाने, बरोबर आहे की नाही. जिथे तण जास्त आहे बघा, तिथे तण जास्त आहे, तिथे झाडं काय कमकुवत आहे. म्हणजे इथे जे आहे केमिकलचा अजून अंश शिल्लक आहे. जिथे केमिकलचा अंश शिल्लक आहे तिथे झाडाची उंची कशी राहिली आहे, लहान. म्हणजे तुम्हाला इथे कशाचा अंश वाढवावा लागेल, वैदिकचा. जेव्हा वैदिकचा अंश वाढेल तेव्हा आपोआप ह्या तणाचं ताकद काय होईल, म्हणजे तण तुम्हाला दाखवतं की इथे केमिकलचे अंश जादा शिल्लक आहे. लक्षामध्ये. म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, निसर्ग तुम्हाला जर निरीक्षण केलं ना तर तुम्हाला शेती सगळं शिकवतो. तुमच्याकडे काय पाहिजे, निरीक्षण पाहिजे, बरोबर आहे की नाही. आपण जसं मोबाईलमध्ये रीलचं कसं निरीक्षण करतो, खात नाही पण ती सारखं वर चालूच बोट, बरोबर आहे. असा त्याला असा नादी लागतो माणूस, लागतो की नाही. तसं इकडे नादी जर लागले तुम्ही तर कल्याण होऊन जाईल लक्षामध्ये. आणि तुमच्या हातून अनेक शेतकऱ्यांचं काय होईल, भलं होईल. आंब्यामध्ये लावलंय पूर्ण, बघा ना तुम्ही कसा फुटला, बघा ना तो. हा, असा वेळ लागल्यासारखा फुटलाय. हा, एवढं हीट आहे सध्या. किती हीट आहे सध्या, 42 डिग्री आहे सध्या सर. हा, 42. बघा 42 डिग्रीमध्ये एवढं छान तुमचं पीक जमलंय. बघा हा आंबा बघा, त्याचे पानं बघा किती तेज झाले, बघा फुटवा बघा. हो. आणि कडक किती झाला बघा ना. हे बघा हा नवीन फुटवा आहे. हो. जेव्हा लावलं तेव्हा केमिकलचं थोडंसं टाकलं होतं याच्यात, जेव्हा ज्यांनी सांगितलं त्यांनी सजेस्ट केलं होतं, पण त्यांनी काही ग्रोथ होत नव्हती आणि रिझल्ट येत नव्हते. आता याच्यातच सगळं फ्री मध्ये होऊन राहिलं ना, एकावर फ्री. ग्रीनरी मेंटेन आहे. हे काय आहे, हे नवीन फुट आहे, सगळी नवीन फुट आहे सर. वैदिक मिळालं, बरोबर आहे का. 3 महिने झालेत. हा, 3 महिने वैदिक दिला आणि रंग बदलला आहे की नाही. मग हे झाड तुम्हाला सांगते की नाही खरोखर माझ्यामध्ये काय ताकद आहे. तुम्ही दिलेलं जेवण मला आवडलेलं आहे. हे झाड काय सांगतं, तुम्ही दिलेलं जेवण मला आवडलेलं आहे, भरपूर द्या, अजून द्या, अजून द्या. पडून गेलेलं त्या पानाच्या वजनामुळे झाड. ते बघा दिसतंय तुम्हाला, ते काय मोठं किती बघा. आधी नुसते एक सरळ कांडी होती फक्त. हा, म्हणजे हे बघा छान पैकी नवीन फुटवे छान आलेले आहेत, नवीन मस्त आलेत. तुम्ही खाली जर बघितलं तर बघा खालची डेव्हलपमेंट बघा. खालची पानं लूज आहे, हे वरची पानं बघा. खालची पानं मोठी पाहिजे पण वरची पानं मोठी आहे. का बरं, कारण ह्या लेकरांना वैदिक भेटलं, ह्या लेकरांना केमिकल भेटलं. केमिकलचं लेकरू नाराज आहे. हे बघा, बघा किती फरक आहे. जनरली वरती लहान असतात,
हे उलटा कार्यक्रम चाललेला आहे सर. तुम्ही शेती पण उलट्या पद्धतीने सुरू केली म्हणून. तुम्ही युट्यूबवर किती वर्षापासून बघत होते? 6-7 वर्ष झाले. 6 वर्षापासून तुम्ही बघताय. जेव्हा प्रफुल्ल सरांनी चालू केलं तेव्हापासून आहे. तेव्हापासून युट्यूब बघताय. आणि कृती करायला एवढे वर्ष का लागले? सर आमचं जॉब ट्रान्सफरचा असतो, म्हणजे कसं लक्ष द्यायला वडील करायचे तेव्हा वडील करायचे. पण मग व्हिडिओ का बघायचे मग तुम्ही? सर आवडच आधीपासून पाहिजे. एकही व्हिडिओ नाही सोडत आम्ही. अरे बापरे. सगळे व्हिडिओ म्हणजे पाठच आहे मला तसे. तुम्ही जे बोलतात सगळं, तुम्ही जे गायडन्स केलेलं आहे मॅक्सिमम सगळं मला माहिती आहे त्याच्यातलं. तरी पण मग बेसल डोस छोटाच टाकला तर ती चूक झाली माझी. बर बर. तो बेसल डोस पूर्ण करायला पाहिजे टेस्ट केलं बरं राम सरांना. नाही तसं काही हरकत नाही. मला सांगा आता तुम्हाला याच्यावर पण शिकायला मिळालं की आपण बेसल डोस कमी केल्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर बरोबर. पूर्ण केला असता, पहिल्यांदाच पूर्ण वापरला असता तर मग एक्सपेक्टेशन अजून वाढून गेले असते. बरोबर बरोबर. खरी गोष्ट आहे की हे वापरल्यापासून जे केमिकलची कटकटून डोक्याच्या मागे 3-3 दिवसानंतर ऑब्झर्वेशन ठेवावं लागायचं. कारण तसं नाटकच नाही राहिलं आता. खूप इझी झालंय थोडं. केमिकलची शेती खरोखर नाटकी शेती आहे ना. खूप त्रास. हा फार नौटंकी असते. कसं आहे, केमिकल लोक वापरून रिझल्ट नाही आला तर कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन कधीच म्हणत नाही काय रे तू या वर्षी हे दिलं मला रिझल्ट नाही आला. आणि कुठलीही ऑर्गॅनिक एक XYZ कंपनी झाली किंवा SCT वैदिक आले, यांनी एखादं रेकमेंड केलं आणि ते वापरल्यावर रिझल्ट नाही आला तर लागेच त्याच्या मागे लागतात कमेंट. मला काय म्हणतात, पहिली गोष्ट माणूस काय म्हणतो की जे सोन्यालाच कस लावतो. बरोबर आहे. कुणी बेंटेक्सला कस लावलाय का? नाही. आपण सोनं आहे लावू ना कस. आपण खणखणीत निघणार आहे. बरोबर आहे. फक्त त्याने 100% वापरलं पाहिजे. बरोबर आहे. तो जर अर्धवट वापरत असेल, त्यामुळे आपली परीक्षा होते तर आपण परीक्षेला उतरायला तयार आहे ना. फक्त शर्त काय आहे की तुम्ही 100% वापरा. बरोबर आहे. मी 60% वापरलाय सध्या. 60 पण नाहीये तुम्ही 30-40%. 30-40. तुम्हाला अजून अमृत जल काय माहिती नाहीये. नाही अमृत जल नाही वापरला आता. बरोबर आहे. नाही. तुम्ही अजून याच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट जी आहे की शिलाजीत टॉप RNPH शिलाजीत माहिती नाहीये तुम्हाला. ह्युमस गोल्ड माहिती आहे का? ह्युमस गोल्ड नाही वापरला. ह्युमस गोल्ड जमिनीमध्ये सतत त्या झाडाला थोडं रस देत राहत. झाड नेहमी जोशमध्ये राहत. आपण सर्वांनी आपल्या मातीमध्ये काय ठेवलं पाहिजे? ह्युमस गोल्ड कायम पेरून ठेवलं पाहिजे. बॅलन्स. बरोबर. तुमचं झाड कमजोर नाही होणार कधीच. आणि अडचणीला वातावरण बिघडल्यावर त्याला कायम सपोर्ट मिळणार. मल्चिंग नसताना एवढं टेम्परेचर 40च्या आसपास असताना एवढं ग्रोथ म्हणजे सोपं नाही आहे. म्हणजे तेच मला खूप, तेही एवढ्या कमी बेसलमध्ये एक नंबर आहे सगळं. तुमचा नंबर वगैरे सांगा शेतकऱ्यांना. माझं नाव तेजस मुकुंदराव सोनटक्के. माझी शेती आहे कोंडासावळी, तालुका काटोल, जिल्हा नागपूर. माझा मोबाईल नंबर आहे 9309561937. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर पाचोरे. जर तुम्हाला विदर्भ विभागात फुलशेती, फळबाग किंवा भाजीपाला पिकाविषयी माहिती लागत असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 7030772610. नमस्कार, मी हर्षल मुकेकर. पूर्ण विदर्भ विभागाचे काम बघतो आणि विदर्भ विभागात कोणत्याही शेतकऱ्याला मार्गदर्शन हवं असेल तर माझा नंबर आहे 8669200226. बोला. माझे नाव प्रफुल्ल करते. माझे माहिती केंद्र सेवा ऑर्गॅनिक जलालखेडा या नावाने. माझा मोबाईल नंबर आहे 8698105929. चला शेती करूया आनंदाने. जय सिटी.